नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचं आपलं सेशन आहे इंग्लिश ग्रामरचं. तर पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला सेंटेन्स कसं बनतं, सेंटेन्सचे कसे प्रकार आहेत ते शिकवलं. तर या क्लासमध्ये मी सर्वांना नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसायला लावलं होतं. तर सर्वांनी 2 मिनिटात आपलं नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसायचं आहे. मी एक स्क्रीन शेअर करते. आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्यांना पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. म्हणजे हे सगळ्यांचं मिळून आपलं एक सेंटेन्स तयार होत असतं. आता पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? तर पार्ट ऑफ स्पीच आर द डिफरंट काइंड्स ऑफ वर्ड्स यूज्ड इन सेंटेन्सेस. वाक्यात वापरले जाणाऱ्या शब्दांचे किती प्रकार आहेत? 8. तर ते कोणते कोणते प्रकार आहेत? पहिला आहे नाउन. नाउन म्हणजे मी मराठीत सुद्धा दिलेलं आहे. ज्यांना व्यवस्थित समजून घ्यायचं आहे त्यांनी मराठीत सुद्धा लिहून घेऊ शकता किंवा ह्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि नंतर तुमच्या नोटबुकमध्ये ते कॉपी करायचं आहे. नाउन. नाउन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा एखाद्या जागेला, ठिकाणाला दिलेले एक स्पेसिफिक नाव. आपण प्रत्येक ह्याचं डिटेलमध्ये व्यवस्थित पाहणार आहोत. आधी आपण पार्ट ऑफ स्पीचचे कुठले कुठले 8 प्रकार आहेत ते पाहून घेऊया. नेक्स्ट आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? ज्यावेळेस व्यक्ती किंवा वस्तू तिच्याऐवजी तेच नाव न वापरता एक दुसरं नाव दिलं जातं तिला, तर त्याला म्हणतात प्रोनाउन. नेक्स्ट आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रिया. ज्यावेळेस त्या सेंटेन्सेस मध्ये क्रिया होते त्याला वर्ब्स म्हणतात, वर्ब म्हणतात. म्हणजे खातोय, पितोय, ईट, प्ले, रन त्याला म्हणतात वर्ब. ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. एखादा आपण फूल बघितलं तर आपल्या तोंडातून काय निघतं? एक त्याच्याबद्दल विशेषण निघतं. म्हणजे त्याच्यात काय आहे क्वालिटी ते निघतं. त्याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ब्युटिफुल फ्लॉवर, लेझी गर्ल, टॅलेंटेड बॉय, शी इज अ व्हेरी क्लेवर गर्ल. हे झालं त्या वस्तूचं एक विशेषण. त्याला म्हणतो आपण ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब. आता ज्यावेळेस आपण वर्ब वापरतो त्यावेळेस त्याच्याबरोबर ॲडव्हर्ब नंतर त्या वर्ब बद्दल एक ॲड म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक काहीतरी ॲड केलं जातं. आता तो खातोय, तो कसा खातोय? हळू खातोय का फास्ट खातोय? मग स्लोली, फास्ट हे झालं त्याचं ॲडव्हर्ब. प्रिपोझिशन्स. एखादी वस्तू आहे तिची पोझिशन दर्शवण्यासाठी आपण प्रिपोझिशनचा वापर करतो. म्हणजे इज, ऑन, अंडर. कंजंक्शन्स. सेंटेन्स जोडण्याचं काम हे कंजक्शन करतं. म्हणजे राम अँड सीता अँड मधलं जे जोडलं त्याला म्हणायचं कंजक्शन. इंटरजेक्शन्स म्हणजे वाव, ओ आपण म्हणतो ना त्याला म्हणतात इंटरजेक्शन्स. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तोपर्यंत मी दुसरी स्क्रीन शेअर करते तुम्हाला. आता मी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक पार्टचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन करणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच व्यवस्थित समजेल. कारण तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ग्रामर मधला. तो समजला तर आपल्याला पुढचं व्यवस्थित समजणार आहे. तर पहिला होता आपला पार्ट नाउन. आता नाउन म्हणजे काय? अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग्स ऑर आयडिया. व्यक्ती, ठिकाण, प्राणी, वस्तू किंवा भावना, गुण यांचे नाव म्हणजे नाउन. आता नाउनचे सुद्धा प्रकार आहेत बघा. नाउनचे सुद्धा आपल्याला जवळ-जवळ 5 प्रकार दिलेले आहेत. शक्यतो 4च प्रकार सगळेजण हे करतात. पण आपण एक्स्ट्रा एक मटेरियल नाउन दिलेलं आहे. ते सुद्धा म्हणजे एक नॉलेज असणं सगळ्यांना महत्वाचं आहे म्हणून. आता प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? त्याचं सुद्धा आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर नाउनच्या आधी कुठले प्रकार पडतात त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? तर स्पेसिफिक नाव. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला दिलेलं स्पेसिफिक नाव.
कॉमन नाउन म्हणजे काय? एक जनरल नेम असतं ते. म्हणजे सगळ्या मुलींसाठी आपण गर्ल्सच म्हणतो. मुलांसाठी आपण बॉयज म्हणतो. सगळ्या शहरांसाठी आपण सिटीज म्हणतो. म्हणजे ते एक त्यांना दिलेलं एक जनरल नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे नेम ऑफ अ ग्रुप. आपण एखादा ग्रुप बनवतो आणि त्याला जे नाव देतो त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. मटेरियल नाउन एखाद्या धातूला, एखादी जी गोष्ट आहे म्हणजे पाणी त्याला आपण वॉटर म्हणतो. धातूला आपण धातूचे पण प्रकार आहेत गोल्ड, सिल्वर, ऑक्साईड ते झालं त्याचं मटेरियल नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन दिसत नाही आपल्याला ते फीलिंग्स असतात आपल्या. म्हणजे जे आपले इमोशन्स असतात त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणू शकतो आपण. म्हणजे आपण खूप खुश झालो, हॅपी झालो ते झालं आपलं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सॅड झालो, दुःखी झालो ते झालं आपलं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. तोपर्यंत मी सेकंड स्क्रीन शेअर करते तुम्हाला. तर मी सांगितल्याप्रमाणे आपण आधी प्रॉपर नाउन बद्दल व्यवस्थित समजून घेऊया. तर प्रॉपर नाउन म्हणजे काय? एक विशेष नाव. A proper noun is the specific name of a person, place, animal, organizations or thing. It always begin with a capital letter. प्रॉपर नाउनचं पी नेहमी कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं. एखादी व्यक्ती, ठिकाण, संस्था किंवा वस्तूचे विशिष्ट नाव म्हणजे प्रॉपर नाउन. हे समजलं तुम्हाला प्रॉपर नाउन कशाला म्हणतात? पण त्याचे एक्झाम्पल, सेंटेन्स घेऊन आपण ते व्यवस्थित समजून घेऊया. याचा सुद्धा सर्वांनी एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि नंतर सिक्वेन्सली व्यवस्थित तुम्हाला ते बुकमध्ये लिहायचं आहे. आता प्रॉपर नाउनचे आपण काही एक्झाम्पल घेऊया. रिया हे कुणाचं नाव आहे? एखाद्या मुलीचं. आपण तिला रियाच म्हणणार. त्या मुलीचं नाव जर रिया असेल तर तिला सोनू, मोनू म्हणून चालणार नाही. तिचं एक प्रॉपर नाउन आहे रिया. तिला आपण रियाच म्हणणार. आता राहुल, एखाद्या मुलाचं नाव राहुल आहे, त्याला सगळे राहुलच म्हणणार. पुणे, पुण्याला सगळे पुणेच म्हणणार. पुण्याला कुणी दुसरं नाव देणार का? नाही. त्याचं एक स्पेसिफिक नाव आहे म्हणून ते प्रॉपर नाउन झालं. मुंबई, मुंबईला सुद्धा सगळे मुंबईच म्हणतात. इंडिया, सगळे इंडियाच म्हणतात ना. ताजमहल, आता ताजमहलला लाल महाल म्हणून चालेल का? नाही. त्याचं एक स्पेसिफिक नाव आहे. रिव्हर गंगा, गंगा नदीला आपण गंगा नदीच म्हणतो. दुसरी नदी असेल तिचं दुसरं नाव असतं. माउंट एव्हरेस्टच म्हणतो आपण. संडे, आता संडेला आपण संडेच म्हणणार. जानेवारी, त्याला दुसरं नाव देऊन चालणार आहे का? नाही. तर त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. आता ह्याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण त्याचे सेंटेन्सेस पाहूया. एक्झाम्पल ऑफ सेंटेन्सेस. रिया इज माय बेस्ट फ्रेंड. आता ह्याच्यातलं प्रॉपर नाउन कोणतं आहे? अंडरलाईन करा त्याला. रिया, रिया हे झालं प्रॉपर नाउन. आय लिव्ह इन पुणे, प्रॉपर नाउन पुणे, अंडरलाईन करायची आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर सुंदर स्वच्छ अक्षरात छान लिहा. घाई नको, आधी फक्त नॉलेज घ्या आणि नंतर तुम्ही रिवाइज करा. स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित लिहा, पुन्हा वाचा. इंडिया इज अ ब्युटिफुल कंट्री. इंडिया अंडरलाईन करायचं तुम्ही किंवा वेगळ्या पेननी लिहिलं तरी चालणार आहे ते तो वर्ड. वी विजिटेड द ताजमहल. ताजमहल झालं यातलं प्रॉपर नाउन. माय बर्थडे इज जानेवारी. जानेवारी हे झालं प्रॉपर नाउन. तर नाउन तुम्हाला व्यवस्थित समजलं ना. नाउनचा पहिला प्रकार घेतलाय आपण फक्त प्रॉपर नाउन. नेक्स्ट क्लासमध्ये आपण त्याच्यानंतर दुसरा प्रकार घेणार आहोत. नेक्स्ट क्लासमध्ये आपण कॉमन नाउन पाहणार आहोत. त्याच्यामुळे प्रॉपर नाउनची आज व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या. स्क्रीनशॉट काढले नसतील तर पुन्हा आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये. ते पुन्हा ऑन करून व्यवस्थित शांतपणाने लिहून घ्या छान अक्षरामध्ये. ते रिवाइज करा, त्याची रिव्हिजन करा. रिव्हिजननीच हे येतं. रिव्हिजन करा. रिव्हिजन व्यवस्थित केली की नेक्स्ट क्लासमध्ये आपण पुढचा टॉपिक शिकणार आहोत कॉमन नाउन. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. आतापर्यंत आपण ग्रामरमध्ये काय काय शिकलो? सेंटेन्स कसं असतं म्हणजे सेंटेन्स कशा प्रकारे बनतं ते बघितलं आपण. सब्जेक्ट,
प्रेडिकेट. सेंटेन्सचे प्रकार असतात. एखादं सेंटेन्स दिलंय, तर ते सेंटेन्स कोणतं आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. डिक्लेरेटिव्ह म्हणजे एक साधं वाक्य असतं. इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेशनार्थी वाक्य असतं, ज्याच्यामध्ये क्वेशन विचारले जातात. इम्परेटिव्ह मध्ये आज्ञार्थी वाक्य असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला कुणी आज्ञा केलेली असते किंवा कमांड दिलेली असते, म्हणजे खाली बस, सिट डाउन, ओपन द डोअर. ते झाले आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. नंतर होतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. उद्गारवाचक म्हणजे आपण एखादी गोष्ट हे करून असं चकित होतो. ओ, वॉव, येस, हुर्रे असं म्हणतो. त्यावेळेस जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येतं, तर ते एक्सक्लेमेटरी साइन येतं. तर ते असतं आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओळखायचं कसं? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं ना, त्याच्या लास्टला फुल स्टॉप असतो. इंट्रोगेटिव्ह असतं ना, त्याच्या लास्टला क्वेशन मार्क असतो. इम्परेटिव्ह असतं ना, त्याच्यामध्ये कधी-कधी एक्सक्लेमेटरी पण असतं आणि फुल स्टॉप पण असतं. तसं ते ओळखायचं सेंटेन्स. लास्ट आहे आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ते कसं ओळखायचं? त्याच्या तिथं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं साइन दिलेलं असतं, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. त्याच्यानुसार आपण ते सेंटेन्सेसचे प्रकार ओळखायचे. मागचा क्लास तुम्ही जर बघितला नसेल, तर तो पुन्हा बघा. त्याच्यामध्ये आपण खूप छान शिकवलेलं आहे. मी काही लिहून दिलं नाही त्याच्यामध्ये, पण ते समजून घ्यायचं आहे तुम्हाला. आता या क्लासमध्ये मी व्यवस्थित तुम्हाला स्क्रीन शेअर करून स्क्रीनशॉट काढायला लावला होता. कुणी काढले नसेल तर आपलं परत लेक्चर स्टार्ट करून ते बघा, व्यवस्थित बुकमध्ये लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. पुढं आपण पुढचा प्रकार शिकू. तर मला आशा आहे की तुम्हाला आजचं समजलं असेल. छान रिव्हिजन करा. तुम्ही नक्कीच ग्रामरमध्ये खूप हुशार आहात. आजच्या क्लासमध्ये एवढंच. धन्यवाद.